आळंदीमध्ये 250 पेक्षा अधिक नागरिक पुरात अडकले। इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं 4ही पूल पाण्याखाली। प्रशासनाकडून रेस्क्यू ऑपरेशन। पालघरच्या सफाळेत अतिवृष्टी सदृश्य पाऊस, रस्त्यांवर अक्षरशः पाण्याचे लोट। सफाळे रेल्वे ट्रॅक पूर्णतः पाण्याखाली। मुसळधार पावसाचा पश्चिम रेल्वेला फटका। नालासोपारा रेल्वे स्थानकाजवळ रुळांवर पाणी साचलं। चर्चगेट ते वसई रोडपर्यंतच लोकल सेवा सुरू। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सूचना। विनाकारण कुणीही बाहेर पडू नका। शक्य असल्यास वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या। मंत्री गिरीश महाजनांचं आवाहन। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंकवरील एक लेन सुरू। दुसऱ्या बोगद्याच्या आधी दरड कोसळली। सुदैवानं वाहन नसल्यानं मोठी दुर्घटना टळली। कर्जत लोणावळ्या दरम्यान रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली। पुणे मुंबई दोन्ही मार्गांवरील एक्सप्रेस रद्द। कर्जत तालुक्यात तुफान पाऊस। उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। 30हून अधिक गावांचा संपर्क तुटला। रायगड जिल्ह्यातील पाली शहरात अंबा नदीचं पाणी शिरलं। बस स्थानकासह भाजी मार्केटला पुराच्या पाण्याचा विळखा। पाली खोपोली मार्ग बंद। रायगडच्या सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। महाडच्या बाजारपेठेत पुराचं पाणी शिरलं। व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान। रायगडमध्ये मुसळधार पाऊस। कुंडलिका अंबा पाताळगंगा नद्यांत पूर। पेण खोपोली महामार्ग बंद। पालघरच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस। केळवेमध्ये घरांमध्ये पाणी शिरलं। शीतलादेवी मंदिर परिसर पूर्णपणे जलमय। मालखुर्दमध्ये 3 मजली इमारत कोसळली। दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू। ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती। मुंबई ठाणे पालघर आणि रायगडला रेड अलर्ट। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा। नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन। मुंबई ठाणे नवी मुंबईतील शाळांसह महाविद्यालयांना सुट्टी। मुसळधार पावसामुळे प्रशासनाकडून खबरदारी। तर पालघर रायगडमधील शाळांनाही सुट्टी जाहीर। पुणे जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट। पुणे शहरासह ग्रामीण भागातील सर्व शाळांना आज सुट्टी। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। मुंबईत झाड पडून आणखी 2 जणांचा बळी। गोरेगावात मुलाचा तर कुर्ल्यात वृद्धाचा मृत्यू।